पिकं, खरडलेली शेती, जनावरं, घरांसाठी वेगवेगळी मदत. प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 मदत मिळणार. कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपये दिले जाणार. सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली. विजय वडेट्टीवारांची टीका. तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार. देवानं जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दुःख नाही. सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोरचं वक्तव्य. सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न. पंतप्रधान मोदींसह फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त. तर सरन्यायाधीशांवर नाही तर हा संविधानावर बूट फेकण्याचा प्रकार. संजय राऊतांची टीका. मराठा कुणबी जीआरला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगितीस नकार. राज्य सरकारला मोठा दिलासा. ओबीसी संघटनांनी कोर्टामध्ये 3 याचिका केल्यात. आमची याचिका निकाली काढण्याच्या ऐवजी स्थगिती देण्यात आली. आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार. विजय वडेट्टीवारांची माहिती. आता मी दिल्लीला जाणार. ओबीसींना मिळालेल्या 1994 सालच्या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणार. जीआर विरोधात कोर्टात जाण्याच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा निर्धार.